नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. 500 सबस्क्राईब अजूनही पूर्ण झालेले नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की प्रियंकाचे पप्पा प्रियंकाला म्हणत असतात की यांनी भुरळ पाडलेली आहे तुझ्यावरती, म्हणून तू लग्न करून आलेली आहे. त्यावेळेस प्रियंका त्यांना म्हणत असते की भुरळ भुरळ काय बोलताय तुम्ही हे सगळं, अजिबात पप्पा असं बोलू नका. मी व्यवस्थित शुद्धीत होती आणि खूप प्रेम आहे हो आमचं एकमेकांवरती. आता ज्यावेळेस प्रियंका असं म्हणते ते ऐकून शिवनाथ आणि उमाला आश्चर्यच वाटतं. तर प्रियंका पुन्हा म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का पप्पा, कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही एकमेकांवरती प्रेम करतो. आजचं प्रेम नाहीये हो, हेच प्रेम आमचं कॉलेजमध्ये असल्यापासूनचं प्रेम आहे. पप्पा, मी पूर्ण शुद्धीत आहे आणि माझ्या इच्छेने मी श्रीधर बरोबर लग्न करून आलेली आहे. आणि पप्पा, हेच माझं घर आहे. आता इथून पुढे मी कुठेही जाणार नाही आणि तुमच्या बरोबर सुद्धा आता येणार नाही. त्यावेळेस हनुमंतरावांना खूपच राग येतो आणि मग ते प्रियंकाला म्हणत असतात की अगं डोकं फिरलंय का तुझं? लोक काय म्हणतील? अगं असल्या घरामध्ये आल्यावरती लोक तोंडात माझ्या शेण घालतील. त्यावेळेस प्रियंका तिच्या पप्पांना म्हणत असते की मला का बोलतील लोक? मी या घरात सून म्हणून आलेली आहे आणि नव्या सुनेला कशाला कोण काय बोलेल? पण हा पप्पा, लोक तुम्हाला नक्कीच बोलतील, कारण तुमची पोरगी घर सोडून पळून गेलेली आहे. तिने तिच्या मनातलं सांगण्याचा खूप प्रयत्न केला तिच्या मम्मी पप्पांना, पण त्यांनी काही समजूनच घेतलं नाही तिला. पप्पा, तुमच्यासारखंच यांना सुद्धा काहीच माहिती नव्हतं व आम्ही लग्न करून येणार आहे, या घरामध्ये येणार आहे, यांना सुद्धा माहिती नव्हतं. पण तरी सुद्धा मी जेव्हा श्रीधरची बायको म्हणून आली ना इकडे, तेव्हा त्यांनी मला घरामध्ये घेतलं, मापटं ओलांडायला लावलं, माझं औक्षण केलं, ओवाळलं आमच्या दोघांना आणि आनंदाने या घरामध्ये घेतलं. आता ज्यावेळेस प्रियंका असं म्हणते त्यावेळेस उमा आणि शिवनाथला खूपच भरून येतं, त्यांना छान वाटतं हे सगळं. तर आता पुन्हा प्रियंका म्हणत असते की पप्पा, तुम्हाला माहिती आहे का, या घरात सुनेला किंवा लेकीला सांभाळण्याचे संस्कार आहेत. त्यामुळे लोक आम्हाला नावं ठेवणारच नाहीत आणि या घरातली माणसं सुद्धा चुकीचे नाहीयेत. तर तिच्या पप्पांना अजूनच राग येतो आणि ते म्हणत असतात की सगळं काही चुकीचंच आहे, यांची लायकी नाहीये आपल्या घराशी नाव जोडायची. काय समजतात हे स्वतःला? ही माणसं चांगली नाहीयेत. मग प्रियंकाला राग येतो आणि ती जोरात ओरडते आणि म्हणत असते की पप्पा बास, आता हेच माझं घर आहे, हेच माझं सासर आहे आणि माझं सासर आणि माझ्या सासऱ्यांचा अपमान आता मी ऐकून घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे तुम्ही असं बोलू नका आणि आता कोणालाच काही बोलायचं नाही, मी ऐकून घेणार नाही. तर पद्मा तिकडून म्हणत असते की म्हणजे पद्मा हे सगळं ऐकते आणि म्हणत असते की ओ हनुमंतराव, बघितलं ना कसला जादूटोणा केलाय तुमच्या एकुलत्या एका पोरीवरती? बघितलं का काय दिवे लावलेत या घरच्यांनी? विचार करा, तुमची पोरगी इकडे येऊन 2 तास सुद्धा अजून झालेले नाहीयेत, तरी सुद्धा अशी उलट बोलतीये तुम्हाला. मग बघा कसे काय हे शिकवते ते तिला. आता अहो, जादू टोना म्हणायचं नाही याला, तर काय म्हणायचं सांगा ना, काय म्हणायचं? आता हनुमंतरावांना ते पटतं. त्यांना सुद्धा आता प्रियंकाचा खूपच राग येतो आणि आता ती म्हणत असते की बघा, ही असली पोरगी ह्या घराची सून झालीये. आणि काय रे शिवनाथ, तुझ्या दोन्ही पोरांनी एकाच दिवशी तुझं घर तोडलं की. आता एका पोराला तर तूच हाकलून बाहेर दिलेला आहे आणि दुसरा पोरगा पोरगी पळवून घेऊन घरी आलेला आहे. मग आता याला काय म्हणायचं? वाण नाही पण गुण लागलेलाच आहे आपल्या बापाचा. इथं आता गुणांच्या बाबतीत सगळा अंधारच आहे. इथे फक्त गुण उधळले जातात, बाकी काही होत नाही बघा. ओ हनुमंतराव, आता काहीच उपयोग नाहीये. आता तुम्ही या श्रीधरला मारायला जाणार आणि मग हा शिवनाथ त्याला पाठीशी घालणार. बघा आता असंच होणार आहे. आणि तुम्हाला माहितीये का याचं अजून एक काय आहे ते? याचं म्हणणं असतं की ते म्हणजे माझ्या पोराला माझ्याशिवाय दुसरं कोणीच मारू शकत नाही, त्याला कोणी हात लावायचं नाही, कोणी मारायचं नाही. दुसऱ्याची पोरगी पळून आणू दे, नाहीतर कोणतीही पोरगी सोडू दे, त्याला काहीच फरक पडत नाही. आता पद्मा ज्यावेळेस असं म्हणते त्यावेळेस सगळ्यांनाच तिचा खूप राग येतो. उमाला सुद्धा आता पद्माचा खूप राग आलेला असतो, कारण तिला माहिती आहे मुद्दाम आता ही यांचा अपमान करत आहे, जेणेकरून हनुमंतरावांनी आता श्रीधरला मारावं असाच हिचा हेतू आहे. उमाला समजलेलं असतं. तर पद्मा म्हणत असते की बघा, तुम्हाला हे सगळं बघायचंय का, असंच होतंय ते बघायचंय का? तर बघा तिकडे दांडूक आहे ते घ्या आणि चांगला मारा त्याला, मग बघा तो काय करतोय, जा तो दांडूक घ्या, असं म्हणून ती हनुमंतरावांना उचकवण्याचा प्रयत्न करत असते.
आणि पुन्हा म्हणत असते की काय रे शिवनाथ, आता तू घालणार का तुझ्या पोराला पाठीशी, बोल ना घालणार का. तर शिवनाथ काहीच बोलत नाही, तो शांतच उभा राहिलेला असतो. त्यावेळेस हनुमंतराव म्हणत असतात की हा कोण मला बोलणारा, याने माझ्या पोरीला पळवून आणलेला आहे, याला मी सोडणार नाही, आता काहीही झालं तरी मी याला सोडणार नाही. असं म्हणून आता तिकडे हनुमंतराव जातात आणि तिथले दांडूक घेऊन आता येतात. आणि मग प्रियंका म्हणत असते पप्पांना की पप्पा प्लीज हे तुम्ही असं करू नका, पप्पा थांबा थांबा. पण आता ते काही थांबतच नाही, ते तिथले दांडू घेऊन येतात आणि श्रीधरला मारायला सुरुवात करतात. प्रियंका थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण ते थांबत नाही, जोर जोरात आता ते मारत असतात. शिवनाथ, उमा, वेदा, माधव, बंटी मामा या सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. सगळे आता हे पाहत असतात, पण ते सुद्धा काहीच करू शकत नाहीत. पद्मा आणि भास्करला मात्र खूप आनंद झालेला असतो. इकडे अन्विताला सुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं. तर आता इकडे हनुमंतराव खूप मारत असतात श्रीधरला, पण आता शिवनाथला मात्र ते थांबवावं असं वाटत असतं, पण आता तो थांबवू शकत नाही. तो स्वतःच आता हात असा दाबून धरत असतो आणि हे सगळं पाहून त्याला दुःख होत असतं, पण तो काहीच करू शकत नाही, कारण त्याला माहिती आहे आपल्याच पोराने चूक केलेली आहे, म्हणून तो शांत उभा राहिलेला असतो. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की काय रे शिवनाथ, तुझे पाय जमिनीला चिकटलेले आहेत का जीभ टाळ्याला चिकटलेली आहे, नेमकं झालेलं काय आहे, काहीच का बोलत नाहीये. तर आता इकडे शिवनाथ तरी सुद्धा काहीच बोलत नाही, तो फक्त आता शांत उभा राहिलेला असतो. उमा आता रडत असते, तिला वाईट वाटत असतं, पण ती पण काहीच बोलत नाही. मग पद्मा म्हणत असते की अरे रे रे शिवनाथ, तू जागचा हलत सुद्धा नाहीये, बरोबरच आहे म्हणा, पोराने चूक केलेली आहे म्हटल्यावरती कोण काय बोलणार, पण मी काय म्हणते, असे संस्कार जर पोरावरती होत असतील ना, तर पालकांनी आपल्या पोरावरती संस्कारच करू नये असं मला वाटतं. आता ती मुद्दाम शिवनाथला सुद्धा उचकवण्याचा प्रयत्न करत असते. आता शिवनाथला खूप राग आलेला असतो, मग आता त्याला कंट्रोलच होत नाही. मग तो हनुमंतरावांची काठी हातामध्ये धरतो आणि बास म्हणून आता जोरात ओरडतो, कारण आता त्याला सहनच होत नसतं हे. मग आता सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात, एकदम असे शॉक लागल्यासारखे पाहत असतात. एकमेकांच्या ते चेहरे दाखवलेले आहेत. पण प्रेक्षकांनो इथं आता उलटच झालेलं आहे. शिवनाथने श्रीधरला मारत होता म्हणून काठी तर धरलेली आहे, पण आता तोच श्रीधरच्या जवळ जातो आणि स्वतःच आता श्रीधरला जोर जोरात मारायला लागतो. आता ज्यावेळेस शिवनाथ श्रीधरला मारायला लागतो, त्यावेळेस आता सगळ्यांनाच इथे आश्चर्याचा धक्का बसतो. सगळेच जण खूप घाबरलेले असतात, पण आता शिवनाथ मात्र त्याला मारतच असतो. मग वेदा पळतच उमाकडे जाते आणि म्हणत असते की आई आई आप्पांना सांग ना नको मारू म्हणून, आई प्लीज आप्पांना सांग ना नको मारू म्हणून. पण आता उमा काहीच बोलत नाही. मग प्रियंकाच पुढे येते आणि हात जोडते आणि शिवनाथला म्हणत असते की मी तुमच्या पाया पडते, श्रीधरला मारू नका हो, याच्यामध्ये त्याची काहीच चूक नाहीये. तुम्हाला शिक्षा द्यायची असेल ना, तर हवी ती शिक्षा तुम्ही मला द्या, पण श्रीधरला मारू नका प्लीज, मी तुमच्या पाया पडते, असं आता ती हात जोडून बोलते. त्यावेळेस शिवनाथ आता थांबतो आणि शांत होतो. त्याला सुद्धा आता हे सगळं म्हणजे करताना खूप वाईट वाटत असतं. प्रेक्षकांनो खूपच इमोशनल भाग आज दाखवलेला आहे. तर आता तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मग इकडे शिवनाथ आता प्रियंकाचं ऐकतो आणि काठी आता तिकडे टाकून देतो. त्यावेळेस आता हनुमंतराव त्याच्या जवळ येतात आणि म्हणत असतात की वा काय नाटक करता हो तुम्ही सगळे, मस्त नाटक करता. शिवनाथ, अरे असली नाटकं मला माहिती आहेत, तुमची सगळी नाटकं आहेत ते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज माझ्या एकुलत्या एक मुलीला आमच्यापासून तोडलेला आहे, त्याच्यामुळे मी तुझ्या परिवाराला अजिबात सोडणार नाही, हे लक्षात ठेव. सोडणारच नाही मी, मरेपर्यंत हे सगळं लक्षात ठेवेल की तू माझ्या पोरीला माझ्यापासून तोडलेला आहे. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेव, तुला सुद्धा एक मुलगी आहे. माझा तळतळाट लागल जेव्हा तुझी पोरगी तुला सोडून जाईल ना, तेव्हा आपण भेटू, असं म्हणून हनुमंतराव आता तिथून रागारागाने निघून जातात. आता हे ऐकून उमाला खूप वाईट वाटतं. तर पद्मा इकडे शिवनाथला म्हणत असते की ए शिवनाथ, दुखवलेल्या बापाचा शाप लई वाईट असतो रे, आठवतंय ना तुला, आठवतंय का 25 वर्षापूर्वी काही झालं होतं ते आठवतंय ना. असंच एक दिवशी तू माझ्या आबांना सुद्धा दुखावलं होतं. त्यावेळेस शिवनाथला पद्माचा राग येतो, आता त्याला सहनच होत नाही, म्हणून तो म्हणत असतो की पद्मा बास कर, आता काहीच बोलू नको. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, आबासाहेबांचा माझ्यावरती राग नव्हता, त्यांनी मला जावई म्हणून स्वीकारलं होतं, त्यांनी मला माफ सुद्धा केलं होतं. तर पद्मा म्हणत असते की ए गप्प बस, खोटं बोलू नको, उलट तूच त्यांच्यावरती काहीतरी जादूटोणा केला होता,
होता. पण असू दे, आता ते सगळं गेलेले दिवस आहेत, त्याने काहीच फरक पडत नाही. आता उलट अजून एका बापाचा तळतळाट तुला लागलेला आहे. आता 2-2 बापाचा तळतळाट लागलेला आहे. त्यामुळे तुझं आता काही खरं नाहीये. आणि मग लगेच ती रुद्रला म्हणत असते की फटाकडे आणलेले आहेत ना, आता ते फटाकडे लाव. मग रुद्र सुद्धा आता फटाकडे घेऊन आलेला असतो आणि लगेचच आता ते फटाकडे तिथे खाली जमिनीवरती हातरतो आणि दोघेही खूप खुश झालेले असतात. आता फटाकडे लावतो. इकडे पद्मा म्हणत असते की शिवनाथ स्वतःच्या पसंतीने आणली नाही सून, म्हणून काय झालं, पण घरामध्ये तर सून आलेलीच आहे ना, त्यामुळे आता सगळ्यांनी म्हणा रे सुना येती घरा, असं आता गाणं म्हणा. मग सगळेजण इथे गाणे म्हणायला लागतात, म्हणजे भास्कर, रुद्र आणि पद्मा. इकडे आई साहेबांना आणि छायाला तर मात्र खूप राग येत असतो आणि इकडे अन्विता सुद्धा आता थोडीशी नाराज असते. तिला पण काही लगेच इथे खुश दाखवलेलं नाहीये. मग रुद्र आता फटाकडे लावतो आणि मग फटाकड्याचा आवाज खूप येतो. सगळेजण आता घाबरतात. तर मग पद्मा मात्र खूप आनंदाने हे सगळे एन्जॉय करत असते. शिवनाथला मात्र ते काही पटतच नाही. तो लगेचच तिथून निघून जातो. त्याला सहनच होत नाही. शिवनाथ गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ उमा सुद्धा लगेच तिथून निघून जाते. घरातील एक एक करून आता सगळे निघून जातात. पद्मा, रुद्र, भास्कर मात्र इकडे फटाकड्याचा आनंद घेत असतात. तर इकडे थोड्या वेळाने अन्विता आता तिच्या रूममध्ये येते आणि रोशनला फोन लावते. तिला आता रोशनला सांगायचं असतं की राघवला घराच्या बाहेर हकलून दिलेला आहे, म्हणून ती फोन लावते. तर इकडे रोशन त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर बागेमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच अन्विताचा फोन येतो, म्हणून आता तो फोन उचलतो आणि म्हणत असतो की हा बेबी बोल ना. तर इकडून आता अन्विता म्हणत असते की रोशू, तुला ना एक गुड न्यूज द्यायची आहे. तुला माहिती आहे का, तो राघव आहे ना आमच्या शेजारचा, म्हणजे तुला तर माहितीच आहे, त्याला ना त्याच्या घरच्यांनी घराच्या बाहेर हकलून दिलेला आहे. आता हे ऐकून इकडे रोशनला खूप आनंद होतो आणि तो म्हणत असतो की बरं झालं त्या राघवला घराच्या बाहेर हकलून दिलं. आता राघव म्हटल्यामुळे राघव तिथेच असतो आणि मग त्याला ते नाव ऐकू येतं, म्हणून तो म्हणत असतो की मला कोण आवाज देत आहे, म्हणून तो पुढे जातो. तर इकडे अन्विता खूपच खुश झालेली असते आणि रोशनला म्हणत असते की बरं तू कुठे आहे, काय करतोय. त्यावेळेस तो म्हणत असतो की काही नाही ग, मी एका इम्पॉर्टंट कामामध्ये आहे, खूपच इम्पॉर्टंट काम आहे. तो आता त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर असतो. तर आता पाठीमागून राघव हे सगळं पाहत असतो. त्याला आता रोशनचा खूपच राग येतो. आता तो हे सगळं ऐकत असतो. तर इकडून आता अन्विता म्हणत असते की काय रे, कोणत्या इम्पॉर्टंट कामामध्ये आहे, काय काम करत आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अगं खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि तेवढ्यातच माझ्या फोनवरती तुझं नाव दिसलं बेबी म्हणून, मग मला इतका आनंद झाला, मी लगेचच फोन उचलला. तर इकडे अन्विता म्हणते की गप, तुझं तर काहीतरीच. आता ती लाजत असते. तर तो म्हणतो की अगं काहीतरीच काय, खरंच बेबी मला ना तुझी खूप आठवण येत होती, मी खूप मिस करत होतो तुला, म्हणून मी लगेचच फोन उचलला. आता इथे ते दोघे जण बोलत असतात. तर ती गर्लफ्रेंड बघत असते आणि तिला खूप राग येत असतो मग रोशनचा. तर आता तो म्हणतो की बरं चल बेबी, मला ना आता महत्त्वाचं काम आहे, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. म्हणून आता तो फोन कट करतो. तर त्याची जी गर्लफ्रेंड असते ती म्हणत असते की काय, कोणाचा फोन होता, कोणाबरोबर बोलत होता. त्यावेळेस रोशन म्हणतो की काही नाही ग, आपल्या ATM कार्ड बरोबर बोलत होतो. अन्विता शिरोळे पाटील, तुला माहितीये का, ती खूप श्रीमंत मुलगी आहे, तिचं पैसे फक्त आपल्याला पाहिजे, पैसे घ्यायचं आणि आपला निवांत संसार आपला थाटूया, आपण एन्जॉय करूया, तिला काय ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही. असं पण ती मला आवडतच नाही, पण अशी डोक्याला कटकट करते ना, पण आता पैशासाठी तिला ऐकून घ्यावं लागतं मला तिचं. आता तो काहीही बोलत असतो. आता राघव हे सगळं वरून ऐकत असतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता इकडे रोशन म्हणत असतो की खरंच लय कटकट करते, आली ना डोळ्यासमोर की माझं डोकं फिरतं. पण काय आहे, आता आपल्या दोघांच्या सुखासाठी तिला आता आपल्याला म्हणजे सांभाळून घ्यावाच लागणार आहे, असं तो बोलत असतो. तर आता मग ती गर्लफ्रेंड पण खुश होते. तर राघव तिकडून येतो आणि म्हणत असतो की काय बोलला, आता तू काय बोलत होता, आता पुढे एक शब्द जरी बोलला ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाहीये. फसवतो काय पोरींना, त्या अन्विताला फसवतो काय, थांब आता तुझं ना हे सगळं सत्यच आता मी तिला जाऊन सांगतो. त्यावेळेस आता तो म्हणतो की अरे देवा, अरे तुला घरच्यांनी हकलून दिलंय ना, मग इथे काय करतोय, पैसे नाही आहेत म्हणून माझ्या मागे आलाय काय, पण काही टेन्शन घेऊ नको. हे बघ, इकडे सगळीकडे भिकारी ना भीक मागतात, पण तुला असं कॉमन मध्ये भीक मागण्याची गरज नाही आहे. मी अन्विताकडून पैसे घेत जाईल आणि तुला पण देत जाईल, आपण दोघे जण मिळून वापरत जाऊ, तू अजिबात काळजी करू नको. आता तो इकडे राघवला काहीही बोलत असतो, म्हणत असतो की लायकीत राहायचं, हकलून दिले ना मग मला हात लावायचा नाही, लायकीत राहायचं. तर राघव म्हणतो की लायकी कुणाची काढतो, तुला ना मी सोडणारच नाही, तुझं हे सगळं सत्य ना मी अन्विताला जाऊन सांगणार आहे, मग बघ आता तुझं काय होतंय ते. तिच्या समोर जर तुझं हे सत्य आलं ना, तू कुणाबरोबर आहे, काय करतोय, तर मग बघ काय होईल. तर तो म्हणतो की हा मी घाबरलो असं म्हणून
म्हणून ते दोघेही हसायला लागतात आणि म्हणत असतो की जा जा सांग काय करायचंय ना ते सांग, मी नाही घाबरत. कसा सांगणार आहे, ती तुझ्यावरती विश्वास ठेवणार आहे का, ती तुला कशी बोलते ते माहिती आहे ना. त्यावेळेस राघव म्हणतो की हा बोलते, पण ज्यावेळेस मी हे तुमचं सत्य सांगेल ना त्यावेळेस तिला समजेल तू कसा आहे ते, बघायचंय का तुला. आता तिथे दोघांची भांडणच लागतात. तर हा नाटक करत म्हणत असतो की घरातून बाहेर हकललंय ना, आता काय ह्या जगातून बाहेर जायचंय का, त्याच्यामुळे म्हणजे नीट राहा असा तर तो समजवत असतो. मग राघवला खूपच राग येतो आणि राघव आता त्याला मारायला लागतो. लगेच आता तो सुद्धा राघवला मारतोय. ते आता दोघांची झटापटी चाललेली असते. तर ती गर्लफ्रेंड असते ना ती आता लोकांना बोलवत असते की वाचवा वाचवा असं म्हणून आता ती सगळ्यांना बोलवत असते. पण राघव आणि हे दोघे जण काही ऐकतच नाही. दोघेही आता भांडण करत असतात आणि रोशन पण काही कमी नाहीये आणि राघव पण काही कमी नाहीये. दोघेही खूपच भांडत असतात. मग तेवढ्यातच आता आसपासचे जे काही लोक असतात ते जमा होतात ह्या दोघांच्या भांडणामुळे आणि ती मुलगी पण जोरजोरात ओरडत असते. त्याच्यामुळे सगळे लोक आता इथे जमा होतात आणि मग ती मुलगी त्या लोकांना म्हणत असते की अहो ह्याने ना माझी छेड काढली आणि माझ्या बॉयफ्रेंडला सुद्धा त्रास देतोय, त्याच्यामुळे ना आम्हाला वाचवा असं म्हणजे ती रडत असते. तर आता राघव म्हणतो की काय खोटं बोलतीये. तर ते लोक म्हणत असतात की काय रे त्रास देतोय मुलींना, आता त्यालाच बोलायला लागलेले असतात. मग आता राघव म्हणतो की आता ह्यांच्या कुठे नादी लागतं, कारण ही पोरगी आहे म्हटल्यावरती लोक मला काही सोडणार नाही, म्हणून आता तोच तिथून निघून जातो. मग आता रोशन खुश होतो आणि म्हणत असतो की ह्याचं ना आता काहीतरी करावंच लागेल, ह्याला जर असा सोडला ना तर हा त्या अन्विताला जाऊन नक्कीच काहीतरी सांगेल आणि मग आपलं काही खरं नाहीये, आता तो विचार करत असतो. इकडे दुसरीकडे शिवनाथ आणि उमा आता त्यांच्या रूम मध्ये आलेले असतात आणि दोघेही खूपच इमोशनल झालेले असतात. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की उमा हा दिवस बघावा लागेल असा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता हो, काय केलं आपल्या पोरांनी, आपण आता घराच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही, कोणाला तोंड दावू शकत नाही, पोरांनी असं का केलं. मला असं वाटतंय आपणच चुकलो असेल, आपणच त्यांना नीट संस्कार केले नसतील, खरंच आपलीच चूक झाली असेल का. उमा मात्र आता हे सगळं शांततेत ऐकून घेत असते. तिला सुद्धा खूप दुःख झालेलं असतं. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की पोरांसाठी किती केलं, लहानपणापासून आतापर्यंत त्यांच्यासाठीच सगळं केलं, पण पोरांनी असा दिवस आपल्याला दाखवायला नको होता, आता आपण काय करायचं असा आता तो उमाला विचारत असतो आणि दुःखी झालेला असतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की नाही तुम्ही चुकलेला नाहीये, तुम्ही चुकूच शकत नाही शिव, खरं तर चूक असेल तर ती माझी चूक आहे, मीच माझ्या पोरांना नीट घडवलेलं नाहीये, तुम्ही अजिबात चुकलेलं नाहीये, माझं चुकलेलं आहे. आता दोघेही आपापल्यावरती घेत असतात. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की पण खरंच आपण चुकलोय का उमा, सांगा ना मी चुकलोय का खरं. अहो बापाचं प्रेम काय असतं, बाप काय असतो हे सगळं मला माहिती नव्हतं, पण तरी सुद्धा मी पोरांना ते देण्याचा प्रयत्न केला. हा माझा धाक असेल, पण तो धाक कशासाठी होता ते नाही कळलं का त्या पोरांना. घरात मोठी माणसं असणं, घरामध्ये नियम असणं हे महत्वाचं असतं, त्यावेळेसच कुठेतरी आपली पोरं सुधारतील असं मला वाटत होतं, म्हणून मी हा धाक ठेवला होता. पण पोरांनी माझा धाकच बघितला, माझे संस्कार घेतलेच नाही, का वागले असतील व असं पोरं. लहानपणापासून आतापर्यंत सगळं कष्ट मी त्यांच्यासाठीच करत आलो, हे नियम ह्या अटी हे सगळं धाक त्यांच्यासाठीच करत आलो, कारण असं वाटलं की मला माझ्या बापाचं प्रेम मिळलं नाही, मला बाप म्हणजे काय असतो हे माहीत नाहीये, पण ते सगळं माझ्या मुलांना मिळावं, ते सगळं पोरांसाठी असावं, म्हणून मी असं वागलो, पण त्यांनी कधी ते घेतलंच नाही. खरंच मी मी म्हणजे आपण चुकलोय असं तो आधी म्हणतो की आपण चुकले, पण परत म्हणतो की आपण नाही, मॅच चुकले, माझंच काहीतरी चुकलं असेल असं म्हणून तो सतत आता स्वतःवरती आणत असतो. त्यावेळेस उमा म्हणत असते की नाही शिव असं नका म्हणू, हे बघा आता जे झाले ते झाले, होऊन गेले ते होऊन गेले, आता मी काय म्हणते जे झाले ते आता आठवत बसण्यापेक्षा आपण नव्याने सुरुवात करूया, आता आपण सगळी सुरुवात नव्यानं करूया. मी काय म्हणते खचून न जाता, दुःखी न होता आपण आपल्या मुलांपेक्षा आपण सुनांना घर जोडायला शिकूया. पोरांना नाही आपण घर जोडायला शिकू शकलो, पण आपण सुनांना शिकूया, हे घर कसं घडवायचं त्याच्यासाठी आपण त्यांना घडवूया, त्यांना आपण चांगलं शिकूया असं तर ते समजून सांगत असते. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की उमा आपण आपल्या पोरांना नाही घडवू शकलो, नाही शिकवू शकलो, आपण दुसऱ्यांच्या पोरांना कसं शिकवणार आहे, कसं दुसऱ्याच्या लेकराला आपण हे सगळं शिकवणार आहे, आपण आपल्याच पोरांना लहानपणापासून नाही चांगलं शिकवू शकलो, नाही हे सगळं आता खूपच चुकीचं झालेलं आहे. तर आता उमाला खूप वाईट वाटत असतं, पण आता
ती तरी काय करणार आहे. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव आता घराच्या बाहेर असतो, तर बंटी आता त्याला भेटायला जातो आणि म्हणत असतो की तू घरामध्ये नाहीये तर उमाताईचं काय होतंय तुला माहिती आहे का, तिला तुझी खूप आठवण येते, पण आता काय करणार, राघव का असं वागला. त्याचबरोबर इकडे दुसरीकडे आता आपण पाहतो की पद्मा जी असते तिने आता केक आणलेला असतो आणि केकवरती सगळे आता तिकडे शिवनाथची फॅमिलीचे फोटो असतो आणि ती कापते आणि म्हणत असते की असेच आता तुकडे होणार आहेत त्यांच्या फॅमिलीची, पण सगळे वेगवेगळे होणार आहेत, एकत्र ही फॅमिली राहणारच नाही आणि हा आनंद मी आज सेलिब्रेट करणार आहे असं म्हणून ती केक कट करत असते. तर इकडे दुसरीकडे आता उमा देवासमोर दिवा लावत असते आणि म्हणत असते की काय चुकलं खंडेराया, माझं सांग ना, काय चुकलं, मी माझ्या परिवाराला एकत्र का बांधू शकले नाही, आता ती विचारत असते आणि दिवा लावणार तेवढ्यातच तिकडून आता प्रियंका येते आणि दिवा लावते आणि म्हणत असते की मी आज तुम्हाला खरं सांगते, मी श्रीधरवरती जेवढं प्रेम केलंय ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्हा सगळ्यांवर करेल, ह्या घराला एकत्र ठेवेल, जपून ठेवेल आई. आता ती आई म्हणते तर उमाला राग येतो आणि उमा तिला असं हातानेच थांबवते आणि म्हणते की तुला एकदा सांगितले ना मला आई म्हणायचं नाही तर म्हणायचं नाही, जोपर्यंत हे तुला सून म्हणून स्वीकारत नाही ना तोपर्यंत तू मला आई म्हणायचं नाही. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.